नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय मुलांचा सुपर फेवरेट गार्लिक ब्रेड. कॅफेमध्ये हे गार्लिक ब्रेड खूपच एक्सपेन्सिव्ह असतात. आपण आज घरीच आणि तेही ओव्हन न वापरता तव्यावरच ही एक्सपेन्सिव्ह डिश बनवतोय. चला सुरू करूया. गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आपण गार्लिक बटर तयार करून घेऊया. एकदम थोडंसं तेल घेते. याच्यात घालते 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि हे आपल्याला अगदी या लसूण पाकळ्या ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्यात. अशी लसूण भाजून घेतल्यामुळे बटरला उग्र कच्चा वास येत नाही, त्यामुळे लसूण थोडी खमंग भाजूनच वापरा. चला आता गार्लिक बटर करायला सुरू करूया. हे परतून घेतलेले गार्लिक याच्यात घालते. याच्यात घालते 2 चीज क्यूब्स, चिली फ्लेक्स घालते 1 चमचा भरून, 1 मोठा चमचा ओरिगेनो, ओली कोथिंबीर आणि 2 क्यूब बटर. आणि हे अर्धा मिनिटभर आपल्याला फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपलं गार्लिक बटर तयार आहे आणि टेस्ट पण अगदी मार्केट सारखीच बटरला आलेली आहे. आता आपण पटकन गार्लिक ब्रेड करायला सुरू करूया. गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मी गोव्यात जे लोकल पाव मिळतात तेच घेतलेले आहेत, कारण फ्रेंच ब्रेड सगळीकडे मिळतातच असं नाही. तुमच्याकडे अवेलेबल असतील तर नक्की तेच वापरा. आता हा पाव मी असा मध्ये कापून घेतलेला आहे आणि आपण आता थोडा वेळ हा शेकून घेणार आहोत. जो पांढरा भाग आहे तो आपल्याला क्रिस्पी करायचा आहे. 1-2 मिनिटं हे असेच एका बाजूने भाजून घेऊया. या साईडला थोडेसे मी क्रिस्पी करून घेतलेले आहेत. आता याला आपलं गार्लिक बटर लावून घेते. बटर लावून झालं की आता याच्यावर भरपूर चीज किसून घालूया. तुमच्याकडे चीज स्लाइस असेल तर ती पण घालू शकता. बटर आणि चीज लोडेड आपले ब्रेड तयार आहे. आता फक्त चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. तव्याला थोडंसं बटर लावून हे आपण फ्राय करून घेऊया. याच्यात एक छोटी वाटी पाणी घालून ठेवते आणि याच्यावर असं मोठं ताट झाकून ठेवते, म्हणजे त्या पाण्याच्या वाफेने सगळं चीज मेल्ट होईल. 5 मिनिटांनी आपण चेक करूया. आणि रेडी आहे आपला झक्कास चीजीवाला गार्लिक ब्रेड. मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी हा एकदम परफेक्ट आहे. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा देऊ शकता. गार्लिक बटर तयार करून ठेवलं तर अगदी 5 मिनिटात हा गार्लिक ब्रेड मुलांच्या प्लेटमध्ये देता येतो. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. परत भेटू लवकरच. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.